ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, मी मागच्या 2-4 दिवसाखाली एक मानसिक आजार, आपण ताणतणाव घेतो या संदर्भात मी व्हिडिओ टाकले. पण हवे तसे काही जास्त लोकांनी काही प्रतिसाद दिला नाही. पण काही मोजक्या लोकांनी त्या व्हिडिओच्या संदर्भात प्रतिसाद दिला. काही त्यांच्या समस्या सांगितल्या. हं. याबद्दल मी बोलणार आहे. ते समस्या सांगितल्या म्हणूनच मी एक थोडक्यात एक तुम्हाला माहिती देतोय. थोडक्यात आपल्याला जे हवंय, ज्या गोष्टी हव्यात त्या बऱ्याच वेळेस आपल्याला मिळत नाहीत. हं? आणि कुणालाच मिळत नसतात. 100% मिळतात असं नाही. कुठली ना कुठली काही ना काही आपलं अधुरं राहतं. म्हणजे सर्व आपल्या सगळे जसं मनासारखे सर्वच मिळत नसतं. आणि कसं असतं, एखादी गोष्ट आपल्याला नाही मिळत तर त्याच्या बदल्यात दुसरी ईश्वराने दिलेली असते. एवढं लक्षात घ्यायचं. हं? एखादा व्यंग माणूस असेल, आंधळा माणूस असेल, तर त्याला देवानं इतर बुद्धी चांगल्या प्रकारे दिली असते, स्मरणशक्ती चांगली दिली असतं. त्याच्याकडे काहीतरी चांगला गुण दिलेला असतो. हं? समजा आंधळा आहे म्हणून त्याला दुसरा एक्स्ट्रा गुण. तसं आपल्याला सुद्धा आपण समजतो की आपल्याला काही नाही दिलं म्हणून आपण ताणतणावामध्ये जातो. हं? आता प्रत्येकाला काही ना काही अडचणी असतात. कुणीही असं नाही की त्याला दुःख नाही, असा काही प्रकार नाही. प्रत्येकाला गरीब असो, श्रीमंत असो, कसलाही असो, त्याला दुःख आहे. पण दुःख असून सुद्धा सुख कसं मानायचं, हे सर्व कसं असतं, आपल्या मानसिकतेवर आधारित असतं. आपल्या मनावर आधारित असतं. हं? कोणत्याला सुख मानायचं, कोणत्याला दुःख मानायचं. हं? आणि खूप वेळा आपण चुकीचं ठरवतो. हं? आपल्याला जे हवं असं वाटतं ते नसतं, त्याच्यामुळे दुःख होतं. पण असं नाही. आपण जे आपल्याला प्राप्त आहे, जे आपल्याला आपल्या भाग्यामध्ये आलेलं आहे, त्याच्यामध्ये सुख मानणं ही सगळ्यात उत्तम मार्ग आहे. याच्यामुळं काय होतं, आपला जो मानसिक ताणतणाव, टेन्शन, हं, हे राहत नाहीत. आणि टेन्शन, मानसिक ताण वगैरे अशा जर गोष्टी नसतील ना, तर सर्वात मोठा आनंद आपल्याला असतो. आणि आनंद जीवनामध्ये मानला, सुख मानलं, तर आपलं आरोग्य चांगलं राहतं. जेव्हा मरायचं तेव्हा मरणारच आहे. हं? आणि हे कधी प्राप्त होतं आपल्याला? हं? कधी होतं? हे सुख मानण्याची जी आपल्याकडे ताकद आहे, ऊर्जा आहे, ही कुठून येते, कधी येते? ज्यावेळेस आपण कोणावर तरी म्हणजे कोणत्यातरी ईश्वर शक्तीवर विश्वास ठेवला तर. हं? असं बऱ्याच जणांचं म्हणणं असतं, की नाही आपले भारतीय लोकच समजा असे हे श्रद्धाळू आहेत, अंधश्रद्धाळू आहेत, असं काही नाही. आता माझा संपर्क समजा बाहेरल्या देशात पण आहे. म्हणजे आपलीच लोकं तिकडे गेलेले आहेत. मग तिथलं वातावरण, तिथल्या काही पद्धती बऱ्याच वेळेस सांगतात मला. हं. मग त्याच्यामुळं मला पण माहीत आहे, की बाहेर सुद्धा समजा त्यांच्या देवावर, ईश्वरावर श्रद्धा, विश्वास ठेवतात. आणि तुम्हाला खरं सांगू का, कुठेतरी आपला विश्वास असल्याशिवाय माणूस स्थिर होत नाही अथवा आनंदी होत नाही. हं. जसं का एखादी एस-टी आहे, एस-टी बस आहे. तिला बिना बोर्डाची बस असते बघा कधी-कधी. ते कधी कुंकड लागेल आणि कुठं कधी जाईल कुंकड, कुठल्या स्टेशनला अथवा कुठल्या गावाला याचा काही नेम नसतो. कारण तिला बोर्डच नसतो, कुठल्या गावाचं नावच नसतं. मग तसंच माणसाचं सुद्धा आहे. ज्याला का कुठल्या देवावर अथवा कुठल्या ईश्वरावर, शक्तीवर असा जर विश्वास नसेल ना, तर बोंगाळल्यासारखं, त्या इष्टीसारखं कुठेही जाऊ शकते, कुंकड बी जाऊ शकते. आणि तिला मर्यादा नाही, कुठे जाईल ह्याचा बी काही ठाव ठिकाणा नसतो. हं? तसं होतं.
त्याच्यामुळं काय करायला पाहिजे? आपल्याला जीवनामध्ये आनंद हवाय ना, हं? तर कुठल्यातरी देवावर विश्वास ठेवावाच लागतो. हां, अंधश्रद्धा नका करू तुम्ही, पण श्रद्धा ठेवा. कारण आपल्यावर कुणीतरी एक नियंत्रण करतं. हं? एक दैवी शक्ती आपल्यावर नियंत्रण करते. हे मनामध्ये असणं गरजेचं आहे. ते असेल नसेल हा ज्याच्या त्याचा श्रद्धेचा प्रश्न आहे. पण आपण कुठेतरी एक श्रद्धा म्हणून विश्वास ठेवणं गरजेचं आहे. कारण ती गोष्ट जर असेल, आपल्यावर कुणीतरी नियंत्रण करते, एखादी दैवी शक्ती आपल्यावर नियंत्रण करते. हं? ते जर मनामध्ये असेल ना, तर एक आपल्याला दिशा सापडते. कुठेतरी जाण्याची दिशा समजा, प्रगती करण्याची दिशा सापडते. हं? आपल्याला कुठलंच ठिकाणच नसेल तर काय करणार आहेत आपण? हं? म्हणून जीवनामध्ये समजा एक आपल्याला ध्येय गाठण्यासाठी एखाद्या ईश्वरी शक्तीचं पाठबळ म्हणा, ऊर्जा म्हणा, आपल्या पाठीशी असणं गरजेचं आहे. आणि ही ऊर्जा, शक्ती कधी मिळते? ज्यावेळेस आपण कुठल्यातरी देवावर, कोणत्याही देवावर, ज्याच्या त्याचा श्रद्धेचा प्रश्न आहे ना, विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आणि घडोघडी हे देव बदलणं, काही जणांना काय गणितच कधी रामच आठवतो, कधी गणपतीचा आठवतो, कधी काहीच आठवतो, कधी हे असं नाही चालत. ज्यावेळेस आपल्याकडे पर्याय असतात ना काही, त्यावेळेस माणूस कुठल्याच ह्याच्यामध्ये तो परिपक्व होत नाही. हे खाऊ का ते खाऊ? ज्यावेळेस आपल्याकडे समजा भरगच्च ताट भरलेलं आहे, कुठं-कुठं असतं बघा, कुठल्या कार्यक्रमात खूप काही पदार्थ असतात. हं? ते बासुंदी असते, काय मला ते नावं येत नाहीत तेवढे, पण बरेच असतात. ताट भरून असतो. मग आपल्याला नेमकं लक्षात येत नाही, नेमकं मी कुठून सुरुवात करू? कोणतं खाऊ? हं? एवढे पदार्थ असताना सुद्धा तुम्ही भरगच्च जाता, त्याचा तर त्रास होतोच होतो. तुम्हाला काय खावं, कुठलं खावं, कधी कोणतं खावं हे काही समजत नाही. कुठून सुरुवात करावी हे पण समजत नाही. कारण तुमच्याकडे पर्याय खूप असतात. खूप पदार्थ ठेवलेले असतात. आणि मग आपल्याला ते लक्षातच येत नाही आपल्याला कोणतं खावं. मग हे काय थोडं, ती काय थोडं, ही काय थोडं, ती काय. ह्याच्यामुळं ते शेळीसारखं चरता आणि एकतर तुम्ही त्या अन्नाचं नुकसान करता. एखादा पदार्थ आवडला नाही तर ते ताटामध्ये ठेवता. हं? आणि शेवटी हे नव्हतं चांगलं, ते नव्हतं चांगलं, हे काय बरोबर नव्हतं केलं, ह्याला मीठच कमी होतं, मला अमुकच हेच आवडलं, मी ते नाहीच खाल्लं. हे झाले अजून चर्चेचा पर्याय. याच्यामुळं एकतर तुम्ही नुकसान केलं अन्नाचं, त्याचा कधी विचार आला नाही तुमच्या मनामध्ये, की हे अन्न बनवण्यासाठी शेतकऱ्यापासून जर सुरुवात केली, तर त्याच्या मागचे कष्ट, समजा पुढे प्रोसेस पूर्ण होईपर्यंत किती जणांचा हात लागला त्याला, किती जणांनी श्रम घेतलं, याचा पण विचार येत नाही. आणि शेवटी तुम्ही त्याला नावं ठेवून मोकळे. मग शेवटी आनंदी आहेत का तुम्ही? नाही. तसं प्रत्येक गोष्टीमध्ये ज्यावेळेस आपल्याकडे पर्याय असतात ना जास्त, त्यावेळेस माणूस सुखी होत नाही. हं? हा एक मोठा दोष आहे त्याच्यामधला. त्याच्यामुळे माणसाला पर्याय जास्त नसू नये. एकच असावं. बघा तुम्ही ज्यावेळेस भाजी-पोळी एखादीच खातात ना, एकच काय असेल म्हणजे आपल्याकडे भाजी आणि पोळी एवढंच आहे पदार्थ. बरगच बऱ्यापैकी जेवण होतं आपलं. चांगलं जेवण होतं. त्यांना काही त्रास पण होत नाही. तसं देवाच्या बाबतीत बी एका देवावर श्रद्धा ठेवून चाललं ना, हा माझा पाठीराखा आहे. याच्या मार्गदर्शनाने, याच्या शक्तीद्वारे माझं काय होणार आहे, चांगलं होईल, वाईट होईल, ते याच्यामुळेच होणार आहे. घडीत हे नाही पावलं, याच्याकडून नाही चमत्कार दाखवला की दुसरा देव बदलणं, तिसरा देव बदलणं, हे बदलत, बदलत, बदलत शेवटी आपलं आयुष्य जातं, पण आपल्याला कुठंच मेळ लागत नाही. हे पर्याय सापडल्यामुळे. म्हणून ते भेटलं नाही, कुठं काही आपला धागादोरा लागला नाही, म्हणून तुम्ही दुःखी असता. तुम्ही सुखी होतच नाही, सुखी राहतच नाही. मग सुखी राहण्यासाठी असे एवढे देव गोळा करण्याची गरज नाही, अथवा एवढे पर्याय घेण्याची गरज नसते. एकच कुठला तरी एक पकडून जर आपण त्याच्यावर सर्व सोडलं आणि जे आपल्याला मिळालं आहे, जे आपल्या भाग्यात आहे, ते फक्त समाधानाने जर मानलं,
आणि जे आपलं कार्य आहे, जे कर्म आहे, जे काम करता तुम्ही, काय करता, हे करत जर राहिलं ना, तर त्रास होत नाही. मानसिक तणावामध्ये आपण जाऊ शकत नाही, आनंदाने जगू शकतो. खूप आणि आनंदाने जगल्यानंतर तुमचं आरोग्य चांगलं राहतं, अनावश्यक खर्च तुमचे टळतात. हं? हे करू का ते करू ह्याच्यामध्ये खर्च बी वाढतात, काम कमी, टेन्शन जास्त राहतं. हं? तुम्हाला एवढ्या गोष्टीतून एकच सांगायचं की मानसिक ताणतणाव हे कमी करा फक्त. हं? तुम्हाला मिळेल हो. कर्म करत राहा तुमचं. हं? आणि जे आलंय ते समाधानाने माना. समाधान त्या गोष्टीत माना. हं? कुणाला काही दिलं, मित्र म्हटलं ना, कुणाला एखादी गोष्टीला एक्स्ट्रा दिलं, प्रत्येकाला देवानं दिले ती कळायला दैवी शक्तीवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. हं? जे आहे त्याच्यामध्ये समाधान. बरेच तुम्ही जर तुमची तुलना केली लोकांच्या दुःखाची, तर तुम्ही म्हणाल की आपण खूप बरे आहोत. देवानं खूप आपल्याला चांगलं दिलेलं आहे. एवढे दुःख आहे जगामध्ये, खूप दुःख आहे. कुणाला घर नाही, कुणाला वेळेवर अन्न भेटत नाही, कुणाला कपडे नाहीत. खूप खूप दुःख आहे. आपल्याला तर सर्व दिलेलं आहे ना हो. मग दुःखी का तुम्ही? टेन्शन का घेता? कशाचं टेन्शन घेता? हं? तुम्ही आलात एकट्याला जायचं लक्षात घ्या. टेन्शन घेऊ नका कुठलं. हं? आणि टेन्शन घालवण्यासाठी मी खूप व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्हाला. हं? टेन्शन घालवण्यासाठी मंत्र जप करा, या गोष्टी करा. हं? आणि अ, पर्याय सांगितले तर देवाचं कुठलं तरी करा. आणि देव आहे हे लक्षात घ्या. कुणी माना न माना ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे, पण एक दैवी शक्ती आहे असं मनाला जरा सांगा समजावून. बघा तुमच्यावर कुणा ज्यांनी दैवी शक्ती आहे असं मानलं, असेल नसेल पण मनामध्ये जरी ठेवलंय अशा व्यक्तीनं, ते सुखी झाले. जे आहेत त्याच्यामध्ये ते समाधानी आहेत. असेल नसेल हा वेगळा प्रश्न आहे. पण मनाची एक संकल्पना करायची असते. मनाला कुठेतरी स्थिर करण्यासाठी ही देव नावाची एक शक्ती आहे आणि ते आपल्यावर नियंत्रण करते, आपल्याला योग्य मार्गदर्शन करते, आपल्याला जिथे तिथे अडीअडचणीला ते मागे असते, आपल्याला सन्मार्ग दाखवते, आपलं जीवन सुखी करते, माझ्या काही अडचणी आहेत त्या दूर करते. अशा गोष्टी ज्यावेळेस माणूस मनाला बोलतो, विश्वास ठेवतो, अंधश्रद्धा नाही ठेवायच्या लक्षात घ्या. असा विश्वास ठेवतो ना, तो आयुष्यामध्ये सुखी असतो. असं नसतं तुमच्याकडे सर्व गोष्टी आहेत, ही गाड्या, घोड्या, बंगले, यांना सुख कधी भेटत नाही. क्षणिक सुख असतं लक्षात घ्या. खूप गाड्यावाले, बंगल्यावाले सगळे लोक येतात आमच्याकडे. येत नाहीत, पण ते दुःखीत लक्षात घ्या. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे. जगामध्ये जे असे विचार करणारे असतात ना, नकारात्मक विचार करत असल्यामुळे त्यांना सुख कधीच लाभत नाही. आणि म्हणून ते सुखी नसतात. जो देवाची शक्ती आहे असं म्हणून जे आपलं कर्म आहे ते करत राहतो, तो सुखी असतो लक्षात घ्या. पोटाला अन्न मिळालं, अंगाला वस्त्र मिळालं, डोक्याला छत मिळालं, अशा काही मूलभूत गरजा भेटल्या, त्याच्यामध्ये समाधान करू नका नाही, तुम्ही करत राहा. ज्या वेळेस माणसाला अपेक्षा जास्त वाढतात ना, त्यावेळेस तो दुःख भोगतो. तुम्हाला वाटतं की खूप मोठे पैसेवाले, खूप खूप जण अमुक घेतलं, त्यांनी बंगलं घेतलं, इतकं असं म्हणून ते सुखी, अजिबात सुखी नाही. तुम्ही त्यांना विचारा. तुम्हाला वाटतं, दिसतं तसं नसतं. म्हणतात ना, दुरून डोंगर साजरे, तिथं गेले की दगड, माती, झोरपारा दिसतात. तसं असतं. दुरून खूप सुंदर वाटतं. जसं आपल्याला हे श्रीमंत माणसं, पैशावाली माणसं हे जरी आपल्याला सुखी असतील असं जर वाटत असेल ना, तर ती चुकीची गोष्ट आहे. त्यांना अनेक रोगाने ग्रासलेलं आहे. पैसा नाही त्यांच्याकडे, का रोग दुरुस्त होत नाही त्यांचा? आणि तुम्हाला सांगू का, जास्त रोगाचं प्रमाण हे श्रीमंत माणसाला आहे, पैशावाल्या माणसाला आहे, गरीबाला नाही, लक्षात घ्या. म्हणून
जे आहे आपल्याला ईश्वराने दिले, फक्त ईश्वराला एकच मागायचं, मला चांगलं आरोग्य दे आणि जे आहे माझ्या पोटापुरतं जे आहे हे व्यवस्थित चालू दे. तुझी मी सेवा करत राहीन, तुम्हाला नामस्मरण करत राहील, जे घडन तसं करत राहील, एवढं मनाला बोलायचं आणि समाधानी राहायचं, आनंदी राहायचं. आणि तुम्हाला यातून बी काही कळतच नसेल तर मी प्रत्येक सोमवारी मंदिरामध्ये असतो. आता मला संपर्क करून हे तुमचा जो मानसिक ताणतणाव आहे ना, हे दूर करण्यासाठी काही मी मंत्र साधना वगैरे ध्यान वगैरे अशा गोष्टी हे फ्रीमध्ये करतो. एक दोन तास असतं त्याचं मी योग्य मार्गदर्शन करतो त्याबद्दल. तेही फ्रीमध्ये, कुठलाही खर्च नाही त्या गोष्टीला. तुमच्या मेंदूमध्ये जे माकळ्या चालल्यात ना, माकळ्या त्या दूर करण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न असतो. जर तुम्हाला माझ्याशी संपर्क करायचा असेल अथवा कोणताही सोमवार गाठून माझ्याशी यायचं असेल या संदर्भात, तर तुम्ही येऊ शकता. हे माझा व्हॉट्सअप नंबर आहे, फोन नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही संपर्क करा. आणि फ्री सेवा आहे, एक सामाजिक कार्य म्हणून मी हे गेली 16-17 वर्षापासून फ्रीमध्ये करतो. कुठलाही याच्याबद्दल पैसा मोजल्या जात नाही, लक्षात घ्या. ओम नमः शिवाय. नमः.